गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सर्वजण? आय होप तुम्ही सर्वजण मस्त मजेत असाल. नवीन दिवसाची नवीन सुरुवात आहे आणि काल आमचं मॅटर्निटी फोटोशूट आम्ही करून आलो. त्याच्यानंतर मग सगळा पसारा जिथल्या तिथं टाकून झोपी गेलो, कारण प्रचंड थकवा आला होता कालचं मॅटर्निटी शूट करायला. सुरुवातीला वाटलं की फोटोशूट सहज सोपं होतं, पण काल जेव्हा पहिल्यांदा आम्ही फोटोशूट केलं आउटडोअर, तेव्हा कळालं की अख्खा दिवस त्याच्यामध्ये जातो. त्याची तयारी अगोदर 4 दिवस आणि मग त्याच्यानंतर ते शूट करायला थोडंफार उभं राहावंच लागतं आपल्याला, नाही म्हटलं तरी. त्याच्यामुळे मग घरी आल्यानंतर जेवण केलं आणि मग आम्ही सगळेजण झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी मावशींचा फोन आला की त्या आज येणार नाही आहेत, गावी गेलेल्या होत्या. तर कपड्यासाठी आणि भांड्यासाठी मी मावशीला आलेले आहे. त्याच्यामुळे मग अगोदर हे सगळं काम उरकून घेतलं. किचन ओटा सगळा साफ करून घेतला. तोपर्यंत आज प्यायचं पाणी आलं होतं. आमच्या इकडे 1 दिवस आड प्यायचं पाणी येतं, त्याच्यामुळे मग ते भरून ठेवावं लागतं. जास्त साठा थोडाफार करून ठेवावा लागतो. तसंही आम्ही तिघेजणच आहोत, त्याच्यामुळे मग जास्त काही पाणी जसं संपत नाही, तेवढा पिंप आम्हाला पुरेसा होतो. मग प्यायचं पाणी भरून घेतलं आणि आता हे कपड्याचं जेव्हापासून स्टँड आणलेलं आहे, तर तेव्हापासून मला कपडे वाळत घालायचं काम सोपं झालं. गॅलरी कशी छोटी आहे ना, त्याच्यामुळे गॅलरीमध्ये कपडे जास्त मावत नाहीत आणि मधल्या रूमच्या इथे आहे वरती, पण ते आता मला टाकता येत नाही पटकन कपडे. त्याच्यामुळे मग जिथे जागा मिळते तिथे मी कपडे वाळत घालत असते. पण त्या स्टँडमुळे माझं काम सोपं झालं. आधी म्हटलं हे सगळं काम आवरून घ्यावं, नंतर मग नाश्ता वगैरे करून घ्यावा. सकाळी उठल्या अगोदर मी कोमट पाणी पिते, त्याच्यानंतर मग चहा घेते. ते सगळं घेतल्यानंतर इथं मग अंघोळीला पाणी ठेवलं. जेव्हा इलेक्ट्रिक शेगडी नव्हती तेव्हा हीटर होता आणि मग हीटर जसा आमचा खराब झाला तसा गॅसवरतीच आम्ही पाणी तापवत होतो. पण लक्षात आलं की ह्यांच्या कंपनीमध्ये इलेक्ट्रिक शेगडी मिळालेली, त्याचा वापर कधी करायचा, म्हणून मग त्या इलेक्ट्रिक शेगडीवरती सध्या आंघोळीचं पाणी तापवणं चालू आहे आमचं. इथे मग फरशी वगैरे सगळी पुसून घेतली. रोजचंच माझं काम आहे हे. आणि पण मंथनला स्कूलला सुट्टी होती, त्याच्यामुळे आज सगळं काम निवांत करत होते मी, काही धावपळ नव्हती. मंथनचं जेव्हा स्कूल असतं तेव्हा अगोदर त्याचा आवडतं, त्याचा शाळेचा डब्बा टिफिन वगैरे बनवून त्याला आधी स्कूलला पाठवते. मग ही कामं थोडीफार जशी मागं पुढं होतील तशी मग करून घेते. सगळं काम आवरल्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर अगोदर देवपूजा करून घेतली. काम तर होतच राहतं, पण जेवढा वेळ मला आता मिळतोय तेवढा वेळ माझ्यासाठी चांगला आहे. त्यामुळं मग थोडंफार नामस्मरण करते, वाचन करते. इथं मग मंथन उठला होता, नाश्ता मी बनवला होता, पण म्हटलं अगोदर थोडंसं मला देवाचे मंत्र वगैरे म्हणायचे होते. त्याच्यामुळे मग मी न चुकता हे केलेलं आहे 9व्या महिन्यापर्यंत. आणि आता राहिलेले दिवससुद्धा मला हे करायचं आहे. जेवढं शक्य होईल तेवढं आपल्या बाळासाठी करता येईल तेवढं करणं गरजेचं आहे आपण, आणि ते प्रत्येक आई करतेच, तिला काही सांगावं लागत नाही. इथं मग मंत्र वगैरे म्हणून झाल्यानंतर नाश्त्याला आज मी बनवले होते पोहे. त्याच्यामुळे मग इथं मी आणि मंथननी आम्ही दोघांनी मिळून नाश्ता करून घेतला. मंथनच्या बाबांची मॉर्निंग शिफ्ट असल्यामुळे ते सकाळीच ड्युटीला गेले होते आणि मग मंथनचं नाश्ता करता करताच इथं खेळणं चालू होतं. मला तो सांगत होता की ह्यातले अल्फाबेट्स आई मी जे सांगेल ते शोधून दे. मग ते शोधून देणं माझं काम चालू होतं. त्याच्यानंतर मग नाश्ता करून घेतला. त्याच्यानंतर मग पटकन कपडे धुवून घेतले, कारण पावसाचं कसं सध्या वातावरण असतं, त्याच्यामुळे मग कपडे पटकन वाळत नाहीत. त्यामुळे सकाळीच लवकर धुवून ठेवले. आणि आज दोन्ही मावशीने असं ठरवलं होतं की माझी फजितीच करून घ्यायची. सकाळी धुणं भांड्याच्या मावशी आल्या नाहीत आणि त्याच्यानंतर मग अचानक स्वयंपाकवाल्या मावशीने सुद्धा फोन करून सांगितले की आज त्यांना सकाळी यायला जमणार नाही, तर संध्याकाळी येतील म्हणून. मग आता झटपट काय करायचं, म्हणून मग इथं मग थालीपीठ आवडतं आम्हा दोघांना सुद्धा, मंथनला आणि मला. त्याच्यामुळे मग मी इथं थालीपीठ बनवायला घेतले. मी शक्यतो थालीपीठ जेव्हा जेव्हा मला बनवायचं असतं तेव्हा काकडी, बीट, गाजर, टोमॅटो असं सगळं घालत असते, कारण मग ते सगळं आपल्याही पोटात जातं आणि आपल्या मुलांच्याही पोटात जातं. त्याच्यामुळे मग आज माझ्याकडे गाजर नव्हतं, बघ काकडी, बीट, टोमॅटो हे सगळं होतं, तर ते सगळं आधी इथं बारीक चांगलं चॉप करून घेतलं. या चॉपरच्या मदतीने ना माझं काम सोपं होतं. याच्यामध्ये थोडासा मी कांदा घातला आणि मग ते सगळं मिश्रण एकत्र घेऊन त्याच्यामध्ये मग चवीनुसार तिखट, थोडासा मिरचीचा खरडा, आलं लसूण पेस्ट टाकून मिरचीचा खरडा जो बनवतो तो खरडा, थोडीशी हळद, थोडंसं हिंग, ओवा होतं तर ओवा थोडासा असा हातावरती चुरून घेतात, त्याचा ना वास खूप छान येतो. मी ह्याच्यामध्ये ना तीळ घालायचं विसरले. तीळ घातले ना तर ते थालीपीठ अजून छान होतात. आणि मग ह्याच्यामध्ये काय मग मिक्स पीठ मी घालते. ज्वारीचं पीठ जास्त घालते, थोडंसं बेसन पीठ, थोडंसं तांदळाचं पीठ आणि थोडंसं
गव्हाचं पीठ अशी 4 प्रकारची पिठं मी घालते. चवीनुसार मीठ घातलं, कोथिंबीर घातली, थोडासा गरम मसाला घातला. किचन किंग मसाला माझ्याकडे होता. तो किचन किंग मसाला मी ह्याच्यामध्ये घातला आणि मग ते सगळं छान असं मळून घेतलं. मऊच असं पीठ ठेवलं. जास्तही घट्ट नाही आणि जास्तही पातळ नाही. थोडंसं मऊसर मळलं ना पीठ, मग थापायलाही आपल्याला काही जास्त अवघड जात नाही. नाहीतर मग घट्ट झालं की मग परत थापत बसावं लागतं त्याच्यामुळे. इथे मग सगळी पिठं घालून झाल्यानंतर छान असं त्याचा मऊ सैलसर असा त्याचा गोळा बनवून घेतला मी. सुरुवातीलाच थोडंसं मी तिखट कमी घातलं, कारण मग मंथन जास्त तिखट खात नाही त्याच्यामुळे. नंतर मग ह्याच्यामध्ये थोडंसं तिखट वाढवलं, जेणेकरून मला आणि मिस्टर संध्याकाळी येतील तर तेव्हा त्यांनासुद्धा थोडंसं तिखट आवडतं थालीपीठ म्हणून. इथं मग चांगलं असं कपड्यावरती थापून घेतलं आणि मग तव्यावरती चांगले असे दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घेतले. तर असा हा छोटासा होता माझा व्लॉग. जेवढं शक्य होईल तेवढं मी रुटीन शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला हा व्लॉग नक्की सांगा. आणि प्रेग्नन्सीची जर्नी वाटली तितकी सोपी नव्हती खरंच. थोडंसं डिफिकल्ट होतं, पण जेवढ्या तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी येतात तेवढं त्याला मार्गसुद्धा असतात असं मला वाटतं. जेवढं छान एन्जॉय करता येईल तितकं करण्याचा मी प्रयत्न केला. कामं तर रोज होतच राहतात. आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत ही काही कामं चुकणार नाहीत. पण जेवढं आपल्या बाळासाठी करता येईल, जेवढं स्वतःसाठी करता येईल तितकं करण्याचा प्रयत्न नक्कीच करायला पाहिजे असं मला वाटतं. तर कसा वाटला हा व्लॉग नक्की सांगा. पुन्हा भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त राहा. बाय बाय.